जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण दृश्य निरसन हा 6व्या दशकातील 8वा समास पाहतोय. समर्थ अनेक प्रकारची उदाहरणं देतात, पण त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की दृश्यावरती विश्वास ठेवू नका. जे जे अनुभवाला येतं ते खोटं आहे. कालच्या निरूपणात आपण पाहिलं की बुडबुड्यांमध्ये प्रतिमा दिसते, पण बुडबुडा फुटल्यानंतर प्रतिमाही निघून जाते. आरशांचाही दृष्टांत समर्थांनी दिला. अनेक आरसे हातामध्ये आहेत, तर जितके आरसे तितके चेहरे दिसतात. तशाच पद्धतीनं ते पुढे एकामागून एक दृष्टांत देतात. नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा अवचिता गजर उठे. वापी सरोवराचे तीर तेथे पशुपक्षी नर वानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा. एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू टणत्कारिता द्विधा भासती. का ते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपाची हारी बहुत छाया दिसती. ऐसे हे बहुविध असे साचा सारी खेच दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. आरसे महालामध्ये सभा बसली तर जितके आरसे तितकी सभा. आरशांमध्ये आरसा दिसायला लागतो आणि प्रतिबिंबाचं प्रतिबिंब पडत जातं पहा. सरोवरामध्ये नदीमध्येही प्रतिबिंब दिसतं. समर्थ या उदाहरणांमधून आपल्याला खरेपणा आणि खोटेपणा समजावून सांगतायत. आपण खोट्याला खरं मानतो हे आपल्याला समजावून सांगतायत. व्यवहारामध्ये मात्र आपण असं करत नाही. म्हणजे आरशासमोर आपण उभे राहिलो तर आरशामध्ये जे दिसतं त्याला आपण खरं मानत नाही. खरं आपण आपल्या देहालाच मानतो. आरशामध्ये प्रतिबिंब आहे हे आपण ओळखून असतो, पण जेव्हा आपण अनुभवाशी समरस होऊन जातो तेव्हा आपण प्रतिबिंबाला सत्यत्व देतो हे समर्थ आपल्याला सांगतायत. प्रतिबिंबाला सत्यत्व देणं म्हणजेच मायेमध्ये सापडणं आहे. याचा अर्थ असा की दाखले जरी समर्थ बाहेरचे देत असले तरी त्यांना आतील काही सुचवायचं आहे. ते आपण सूक्ष्मतेनं पाहूया. समर्थ आपल्याला आरशाचं उदाहरण देतात, नदीचं सरोवराचं पाण्यातल्या प्रतिबिंबाचं उदाहरण देतात किंवा मृगजळाचं उदाहरण देतात. या सगळ्या उदाहरणांमध्ये पहा, एक असं निर्माण झालेलं आहे जे खरं नाही पण खऱ्यासारखं आहे. पाणी खरं नाही पण खऱ्यासारखं वाटतंय ते मृगजळ. आरसे महालामध्ये बसलेली सभा आरशात जी दिसते ती खरी नाही. प्रत्यक्ष बसलेली सभा मात्र खरी आहे. आता या आरशाचा आणि प्रतिबिंबाचा दृष्टांत आपल्या आत आपण लागू करूया. आपण बसलो आहे. आपल्याला ही जाणीव आहे की आपण बसून आहे. आता बसल्या बसल्या आपल्याला काही पक्ष्यांचा आवाज ऐकू आला. हा जो आवाज ऐकू आला ते प्रतिबिंब आहे. अनुभवणारा तिथे कुणीतरी आहे म्हणून प्रतिबिंब रूपानं अनुभूती आलेली आहे. आता व्यवहारात काय होतं, आरशापुढे जी व्यक्ती उभी आहे ती व्यक्ती खरी असते, पण आरशातील प्रतिमा खोटी असते. इथं समर्थ आपल्याला सांगतायत की अनुभवाच्या क्षेत्रामध्ये दृश्याला पाहणारा जो द्रष्टा आहे तोही खोटा आहे आणि दृश्य म्हणजे अनुभवही खोटा आहे. आता हा द्रष्टा खोटा कसा? खरं म्हणजे द्रष्टा आत्मा आहे. मग समर्थ आत्म्याला खोटं म्हणतायत की काय? तर तसं मुळीच नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की ज्याला आपण द्रष्टा मानलेला आहे ती समजूत आपली खोटी आहे. मगाशी आपण पाहिलं की आपण बसलोय ही जाणीव आपल्याला आहे आणि मग आपल्याला पक्ष्यांचा आवाज ऐकू आलेला आहे. ही आपली आसरणेपणाची जाणीव देहाला चिकटून असल्यामुळं द्रष्टा खोटा ठरत आहे. कोण बसलंय तर देह बसलाय. कोण ऐकतंय तर मी ऐकतोय. कोण पाहतंय तर मी पाहतोय. कोण अनुभवतंय तर मी अनुभवत आहे. आणि हा मी कोण असेल तर पंचभूतात्मक देह आहे. हा जो आपला दृढ भाव झालेला आहे त्याच्यामुळे द्रष्ट्याला मिथ्यत्व आलेलं आहे. म्हणजे पाहणारा खोटा आणि जे पाहिलं जाते तेही खोटंच, प्रतिबिंबच. मग त्यामुळं झालंय काय?
2 खोटं मिळाल्यानंतर एक खरं निर्माण झाल्याचा भास झालेला आहे. समर्थांनी दृष्टांत अनेक दिलेले आहेत. अगदी राक्षसांचेही दृष्टांत समर्थ देतात की कशी त्यांनी माया उत्पन्न केली जी देवांनाही कळली नाही. या सर्व दृष्टांतांमधून समर्थांना हेच सुचवायचं आहे की नसलेल्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो. ती गोष्ट खरी आहे असं आपल्याला वाटतं, ते आपल्या देहबुद्धी सापेक्ष वाटतं. म्हणजे खरं पाहता दृश्याला पाहणारा द्रष्टा हा खोटा नाही, पण त्याला देहबुद्धीचा लेप दिल्यामुळे तो द्रष्टा खोटा बनलेला आहे. आणि असा खोटा द्रष्टा खोटं दृश्य पाहतो आणि खोटं दर्शन घेतो. पण सगळं खोटं घडत असल्यामुळं खऱ्याचा आभास निर्माण होतो. असं पहा, आपल्याला स्वप्न पडलं. आता जेव्हा स्वप्न पडलं तेव्हाच खोट्याला सुरुवात झाली. मग स्वप्नामध्ये संपत्ती मिळाली काय, किंवा आपण मेलो काय, किंवा कुणी आपल्याला भेटलं काय, कुणी आपल्याला पैसे दिले काय, किंवा आपण कुणाला पैसे दिले काय, जे काही घडेल ते खोट्यामधलं खोटं घडेल. हे आपण अनेकदा ऐकलं की स्वप्नातून बाहेर आल्यानंतर स्वप्नातला अनुभव खोटा ठरतो. पण जोपर्यंत स्वप्न सुरू आहे तोपर्यंत स्वप्नातील अनुभव खरा आहे ना. म्हणजेच खोटेपणाला खरेपणा आलेला आहे जेव्हा स्वप्न सुरू आहे. ते भंग पावल्यानंतर कळतं की हे खोटं आहे. जोपर्यंत त्या खोट्याला खरेपणा दिलेला आहे तोपर्यंत खोट्यामध्ये जे काही घडत जातं ते सगळं आपल्याला खरंच जसं वाटतं तसं दृश्य आपल्याला खरं वाटतं. खोट्यातच सुरुवात आहे म्हणून समोर घडलेलं खोटं हे खरं वाटत आहे. म्हणजे समर्थ देहबुद्धीवरतीच आक्षेप घेतात. देहबुद्धी हेच मूळ आहे ज्याच्यामुळं दृश्य सत्य वाटत आहे. समर्थांच्या ओव्या पाहूया बरं का. समर्थ म्हणतात, अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची, तेची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण, येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे. किती स्पष्टपणे सांगितले पहा. अनुभव घेणारा आणि जे अनुभवाला येते, म्हणजे मगाशी आपण पाहिलं तसं द्रष्टा आणि जे काही दर्शन घडत आहे ते सगळंच खोटं आहे. खोट्यातूनच खोटं उत्पन्न झाल्यामुळं जेव्हा आपण खोट्यामध्ये आहे तेव्हा खऱ्याचा भास तयार होतो. मग आजचा स्वप्नाचा दृष्टांत. स्वप्नातील सगळं खरं आहे पण मूळ स्वप्न खोटं आहे हे आपण विसरतो. समर्थ म्हणतायत, अशाच प्रकारे हा देहसुद्धा अविद्येनं व्यापलेला आहे, म्हणजे खोटाच आहे. खोटा याचा अर्थ तो नाही असं नाही, पण तो शाश्वत नाही, तो खरा नाही, तो बदलत जाणारा आहे, त्याच्यामध्ये स्थित्यंतर होत आहे. आणि अशा देहाला आपण मी समजलेला आहे. तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण, म्हणजे हा देहच मी, ही जी आपली ठाम समजूत आहे याला देहबुद्धी म्हटलं गेलेलं आहे. आणि या मीपणामुळंच येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे. म्हणजे एवढं सगळं ऐकल्यानंतर लक्षात येईल की मूळ देहबुद्धी हे पडलेलं स्वप्न आहे. आता त्या स्वप्नात जे घडेल ते सगळं खरंच वाटणार ना, पण कुणाला? देहबुद्धीला खरं वाटणार. म्हणून जो श्रोत्याचा प्रश्न आहे की दृश्य मिथ्या आहे तरी का दिसतं, ते खोटं आहे तरी का अनुभवाला येतं, याचं उत्तर देहबुद्धीमध्ये आहे. आता इथेही पहा, दृश्य मिथ्या आहे हे ज्ञात्याचं वचन आहे, हा ज्ञात्याचा अनुभव आहे. ज्याला हे कळलं की आपण देह नाही, आपण आत्मा आहोत, त्याचं हे म्हणणं आहे की दृश्य मिथ्या. ते म्हणणं जो देहबुद्धीमध्ये आहे त्या शिष्यानं धरलेलं आहे आणि त्या म्हणण्यावरती तो तर्क उपस्थित करतो की जर दृश्य मिथ्या तर ते अनुभवाला का येतं, ते खरं का वाटतं, ते दिसतं का, ते दिसत आहे त्याला, जो शिष्य आहे, जो देहबुद्धीमध्ये आहे त्याला. म्हणजेच जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत हे दृश्य खरं वाटणार आहे. देहबुद्धी गेल्यानंतर मात्र दृश्यातील सत्यत्व निघून जाणार आहे. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोहींमध्ये महासंदेहो पैसावला बळे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. समर्थ म्हणतायत, एकीकडे देहाला सत्यत्व द्यायचं आणि दृश्यालाही सत्यत्व द्यायचं, मग या दोघांमध्ये संदेह उत्पन्न होणारच ना. म्हणजे जे ब्रह्म आहे, जो आत्मा आहे,
तो कुठेतरी वेगळीकडे राहतो आणि आपण भ्रमामध्ये गुरफटून पडतो. देहाला सत्यत्व देऊ नका हे समर्थ आपल्यावरती बिंबवत आहेत बरं का. पण आपण त्यालाच सत्यत्व देऊन ब्रह्माला जर शोधायला गेलो तर आपल्या हातात केवळ भ्रम पडेल. आता श्रोत्याचा असंच झालेलं आहे. प्रश्न त्यानं केलेला आहे तो आत्मस्थितीमध्ये असलेल्या महात्म्याच्या वचनावरती, पण प्रश्नकर्ता मात्र देहबुद्धीमध्ये आहे ना. म्हणजे पहिलं कर्तव्य जर काही असेल तर ती देहबुद्धी घालवण्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. तो न करता ब्रह्माला जर शोधायला आपण गेलो त्याच देहबुद्धीनं, तर आपण खोट्यामध्येच अडकून खऱ्याला शोधायला जाऊ, जे कदापि शक्य नाही. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, जागृती म्हणजे काय आहे हे स्वप्नात राहून शोधता येणार नाही. स्वप्नातून जागं झाल्यानंतर आपोआपच तिथे जागृती आहे. देहबुद्धीमध्ये राहून ब्रह्माला पाहायला जाणं म्हणजे स्वप्नातच राहून जागृती शोधायला जाणं आहे. असं पहा, समजा आपण बाहेरून दमून भागून आलो आणि गाडीची किल्ली कपाटात ठेवली, आंघोळ वगैरे केली आणि झोपी गेलो. झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आता आपण किल्ली शोधायला लागलो. आता कुठे गेली किल्ली? ज्या कपाटामध्ये किल्ली ठेवलेली आहे ते कपाट स्वप्नामध्ये आणून त्या कपाटामध्ये ती किल्ली सापडेल का? मुळीच नाही. किल्ली सापडण्यासाठी आधी आपल्याला जागं व्हावं लागेल. जाग आल्यानंतर किल्लीची स्मृती येईल की कुठे ठेवलेली आहे आणि मग ती किल्ली सापडेल. स्वप्नामध्येच आपण किल्ली शोधत राहिलो तर स्वप्नावस्थेचेच अनुभव पुढे पुढे येत जातील. खरी किल्ली आपल्या हाताला लागणार नाही. आपण झोपलेल्याच स्थितीमध्ये राहू. तसंच देहबुद्धीनं जर ब्रह्म पाहायला गेलं तर देहबुद्धीचेच अनुभव समोर येत राहतील, म्हणजेच दृश्यानं वाट अडवली जाईल. परब्रह्माची वाट खरं कोण अडवणार? कारण परब्रह्म आहे तिथे आहे, व्यापकत्वानं आहे, अखंडत्वानं आहे, अगदी निर्मळ, निर्लेप आणि निश्चळ आहे. त्याची वाट अडली जात नसून त्याची वाट अडत आहे असा दृश्याचा भास तयार होतो. कारण एकच देहबुद्धीचं स्वप्न. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे साच मानी दृश्याला, निश्चयची बाणोनी गेला, पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, गणित सोडवताना एक पायरी चुकली की पुढचं सगळं गणित चुकत जातं. तसं दृश्याला सत्यत्व देणं म्हणजे भ्रम पदरात पाडून घेणं. समर्थ सांगतायत, या देहबुद्धीमुळं अशा सगळ्या चुका घडत जातात. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. या देहबुद्धीमुळंच आपल्याला दृश्य दिसत आहे, नवे नवे ते सत्यही वाटत आहे. तर ही देहबुद्धी घेऊन आपल्याला ब्रह्म सापडणार नाही. तिचा त्यागच करावा लागेल. आस्तीचा देही मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. ज्या डोळ्यातून म्हणजे ज्या मांसाच्या डोळ्यातून आपल्याला दृश्य दिसतं त्याच डोळ्याला ब्रह्मही दिसेल असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे, असं समर्थ सांगतात. ज्या ब्रह्मामुळं डोळ्यात पाहण्याची शक्ती आहे त्या डोळ्यानं ते ब्रह्म कदापि दिसणार नाही. केनोपनिषद आपल्याला सांगतंच की ज्याच्यामुळं डोळा पाहतो त्याला डोळ्यानं पाहता येत नाही. ज्याच्यामुळं मन विचार करू शकतं ते मनाला सापडणार नाही, मनानं त्याचा विचार करता येणार नाही. तसंच ब्रह्माचं आहे, तसंच दृश्याचं आणि आत्मस्थितीचं आहे. देहबुद्धीमुळं दृश्यात आपण अडकतो, दृश्य सत्य वाटतं, तर त्या दृश्याला न टाकता आत्मबुद्धीकडं कसं जाता येईल? त्या दृश्यातूनच आपण आत्म्याला पाहू गेलो तर केवळ मूर्खपणा पदरात पडेल असं समर्थ म्हणतात. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. जे अनुभवाला येतं ते सगळं नाश पावतं म्हणून परब्रह्म दृश्यातीत आहे असा इथे अर्थ नाही. समर्थ आपल्याला उलट्या प्रकारानं सांगतायत. परब्रह्माचं लक्षण काय? की जे दिसत नाही, जे भासतही नाही, जे कधीही नासत नाही असं परब्रह्म आहे. म्हणजेच जर आपल्याला काही दिसत असेल, काही कळत असेल, समजत असेल, अनुभवाला येत असेल, भासामध्ये येत असेल, नाहीतर तो भास जाण्याचाही अनुभव येत असेल, तर ते काहीही परब्रह्म नाही. याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल.
याचाच अर्थ असा की जो द्रष्टा आहे त्याचा लयच व्हावा लागेल. तिथे अनुभव घेणारा कुणीही शिल्लक राहता कामा नये. पूर्णपणे द्वैताचा निराश झाल्याशिवाय परब्रह्म सापडणार नाही. परब्रह्म ते शाश्वत, माया ते अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नानाशास्त्री. उघडच आहे. समर्थ म्हणतायत या तत्वाला विसरून चालणार नाही. ज्याला नाश आहे ती माया आहे आणि जे शाश्वत आहे तेच परब्रह्म आहे. म्हणजे अडचण आपली झाली देहबुद्धीमुळं. म्हणून समर्थ म्हणतात आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण. चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. ज्याच्यामुळे हा सगळा भ्रम उत्पन्न होतो तो खोटा मी म्हणजे नेमकं काय आहे हे आता समजून घेऊया पुढच्या समासात, असं समर्थ म्हणतात. आणि समासाच्या शेवटी महत्त्वाची ओवी सांगतात. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागूनी अनन्य व्हावे. खरा मी कोण आहे हे जाणून घ्यावं. त्यासाठी खोट्या मीचा त्याग होऊन खऱ्या मीशी आपण अनन्य व्हावं. मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. तिथेच खरं समाधान आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे आपला वेगळेपणा, आपल्यातील द्वैत गेल्याशिवाय खऱ्या समाधानाची प्राप्ती नाही. एकरूपत्व आल्याशिवाय, समरसता झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही. आणि ही समरसता आत्मस्वरूपामध्ये व्हावी लागेल. एका बाजूला आपला खरा मी आहे, आपला आत्मस्वरूप आहे, तर दुसऱ्या बाजूला खोटा मी आहे. या दोन्हींचा वापर करून समर्थ म्हणतात की त्या खऱ्या मीला जाणावं आणि खोट्या मीचा त्याग करून आत्मस्वरूपाशी अनन्य व्हावं. इथे आता हा 8वा समास समाप्त झाला. या पुढच्या 9व्या समासामध्ये समर्थ देहबुद्धीचं लक्षण सांगतात खरं, पण समासाचं नाव सार शोधन असं आहे. उजळणी पाहत असताना तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.